नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभीनाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2025 भक्ती व कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भोजपुरी लोकसंगीत नाईट सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडेय, लोकगायिका ममता उपाध्याय यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन आरती केली. या कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदर क्षेत्रामधील उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यावेळी सत्कार मूर्ती म्हणून डॉक्टर अश्विनी पांडे, कुमारी शीतल राकेश मिश्रा, कन्हैया गुप्ता, संजय सिंह, विजय प्रताप सिंह, दुर्ग विजय, रामनाथ पाल, गोपाल पांडे, अंकिता राय या सत्कार मूर्तींचा सत्कार आमदार सुनील शिंदे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, शाखा प्रमुख राजेंद्र महाडिक, महेश डोमणे, सीमा राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उत्तर भारतीय समाजाचे प्रमुख मान्यवर प्रभाकर सिंह, विनय शुक्ला, अशोक तिवारी, नरेंद्र सिंह, अभिराम सिंह, संतोष दुबे, राकेश मिश्रा, सुधीर सिंह उपस्थित होते. प्रेम से बोलिए जौनपुर शीतला मैया की, प्रेम से बोलिए. बताइए भोजपुरी किसको किसको समझ में आती है? क्या जितने भी केतनो दुलारी बाकी माई न होई, केहू केतनो दुलारी बाकी माई न होई. कि जग में माई बिना केहू सहाई न होई. माँ के प्यार के लिए दिया है कि जग में माई बिना केहू सहाई न होई. केहू केतनो दुलारी बाकी माई न होई, केहू केतनो दुलारी बाकी माई न होई. और पप्पू भैया, हमारी आपकी माँ लोरी गाती थी. आजकल की माँ है चॉकलेट बिस्किट मोबाइल दे रही है. पहले की माँ गाती थी, जैसे रोज आवेलू तू तेर सुनी के, जैसे रोज आवेलू तू तेर सुनी के, आई हो रे निंदिया निदरा बन से, आई हो रे निंदिया निदरा बन से. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता,
टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सालाबादप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्री उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. या चैत्र नवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहामध्ये सुरात सूर मिसळत ही गाणी गायली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तसेच महाप्रसादाचा व महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, परिवहन समिती माजी सभापती शिवसेना सचिव विलास जोशी, परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी व इतर मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानाच्या वतीने हा 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी या मैदानात साजरा केला जातो आहे. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक अत्यंत मोलाचं गोरगरिबांची सेवा होईल, सतत शेतकरी असतील, कर्मचारी असतील, सर्व मध्यमवर्गीय असतील, सगळ्यांची सेवा होईल, सगळ्यांना समाधान होईल अशा रीतीने कार्य केलं. आणि मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींचा भाऊ इतकं मोठं पद त्यांना मिळालं. लक्षावधी नाही तर करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. चैत्र नवरात्रोत्सवाचा शारदीय नवरात्र उत्सव टेंबी नाक्याला इतक्याच छान आणि पवित्र वातावरणात साजरं केलं जातं. या ठिकाणी 9 दिवस हा उत्सव असतो. तुम्ही बघितलं असेल बाहेर सकाळी 8:30-9 पासून जी पूजा चालू होते ती जवळजवळ 11:30पर्यंत चालू असतं. नुसतं श्लोक नाही तर गद्य आणि पद्य दोन्हीच्या ह्याच्यामध्ये ते पूजा करतात आणि त्यामुळे ती पूजा अत्यंत मोहक आणि श्रवणीय अशी होते. पाठक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व या ठिकाणी सप्तशतीचा पाठ आणि सहस्रचंडी यज्ञ फार हे अतिशय क्वचित असं बघायला मिळतं. असं हे पवित्र वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही तर बाबा धन्य होतो या वातावरणामध्ये आनंद घेताना.
लहान थोर सगळे इथे येतात आणि प्रत्येकाला हा आनंद उपभोगायला मिळतो. तुम्ही भंडारा बघितला असेल, किती मोठा भंडारा त्या ठिकाणी आहे. हजारो लोक त्या ठिकाणी जेवत आहेत. आतासुद्धा रांग किती मोठी आहे हे तुम्ही बघू शकतात. इतकी मोठी रांग त्या ठिकाणी प्रसादाचं लाभ घेण्याकरता आहे. पूर्वी त्या अमिताभ बच्चनचा डायलॉग होता प्रसिद्ध, हम जहाँ खड़े होते वहाँ लाइन से वहाँ से लाइन शुरू होती है. इकडे वेगळं आहे. इकडे जनता की लाइन जहाँ होती है, हजारों लोग जहाँ तादादों में खड़े होते, समझ लेना वहाँ एकनाथ शिंदे साहब जरूर आने वाले हैं. और एकनाथ शिंदे साहब के लिए उनको मिलने के लिए ये लोग खड़े हैं. किरकोळ ग्राहकांकडून व्हीलिंग शुल्क वसूल करणं बेकायदेशीर असून तरी देखील महावितरणकडून ते शुल्क आकारले जात असल्याचं मत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केलं आहे. त्यातही हे शुल्क रद्द करण्यासाठी न्यायालयात लढा सुरू असल्याची माहिती मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भावेश मारू, निनाद जयवंत, मंदार भट, समीर शिरोडकर, सुनील कुलकर्णी, एकनाथ सोनावणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. वीज नियामक आयोगाने नुकतेच वीज दराबाबत सविस्तर आदेश पारित केले आहेत. यावरून असं दिसतं की उच्च दाब गटातील औद्योगिक ग्राहकांचे सरासरी वीज दर थोड्याफार प्रमाणामध्ये वजा 15% तसेच कमी दाब गटातील ग्राहकांसाठी जवळजवळ वजा 11% तसेच वाणिज्य गटातील ग्राहकांचे वीज दर थोडेसे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्ष बिल हातात आल्यावरच समजणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. वीज कायदा 2003च्या धोरणाअंतर्गत केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडूनच व्हीलिंग शुल्क वसूल करणं कायदेशीर आहे. ज्याबाबत वीज अपील न्यायाधिकरणाने वीज नियामक आयोगास निर्देश देताना वीज कायदा 2003च्या तरतुदीनुसार वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आपल्या आदेशात यापूर्वी कुठेही किरकोळ ग्राहकांकडून वाहन शुल्क वसूल करण्याबाबत स्पष्टता केली नसताना वितरण कंपनी किरकोळ ग्राहकांकडून वाहन शुल्क वसूल करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. व्हीलिंग चार्ज घेतला जात आहे आणि ते व्हीलिंग चार्ज म्हणजे असं असतं, ओपन ॲक्सेस कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं. म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरणतर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे. ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत, केबल्स टाकल्यात, आपल्या सोसायटीपर्यंत, घरापर्यंत, कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं, आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच व्हीलिंग चार्ज लावता येतं. तरी पण सरसकट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करतंय ते पण व्हीलिंग चार्ज लावतायत. साधारण आपलं घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं ₹1.17 पर युनिट घेतलं जातं. हे कायदेशीररित्या अयोग्य आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही आहे. नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत, तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेनी अगदी स्पष्टपणे सांगावं की आपलं एवढ्या प्रकारचं युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये, कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली गेलेली. त्याच्यासाठी आम्ही 2021 साली कोर्टात गेलेलो आहोत. आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे. त्याचं कोर्टात माननीय न्यायालयाने तर्फे जर निकाल आला तर चांगलंच आहे, पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही आपण. हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आम गिराईक जाऊ शकत नाही. तर आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैररित्या वसूल करून घेऊ नये. आम्ही सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे. 2021 पासून आमचे पत्रव्यवहार चालू आहेत, पण त्याचं आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही आहे आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाही आहेत. न्यायालयाचंच आहे किंवा आम जनतेने कसं हे करावं त्याची जनतेने ठरवावं. माझे नाव भावेश मारू, मानस सचिव, ठाणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन. ठाण्यातली ही 50 वर्ष जुनी संस्था आहे आणि ह्या वर्षी आमचा 50वा वर्ष आगमन आहे. आजचा हा विषय आहे जो व्हीलिंग चार्जेस बद्दल आहे, जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमरकडनं. सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज, कमर्शियल कोणीही असो, अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये व्हीलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातोय, जे गैरकायदेशीर आहे. आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा व्हीलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे.
बिल्डर ज्या इमारतीला हात लावतील ती इमारत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी धोकादायक ठरवतात आणि त्या इमारतीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडतात. अशा रहिवाशांकरिता लढत राहणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. पूर्व ठाण्यातील सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 15 आणि 16 मधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने श्रीमती दमानिया यांनी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त केला. बिल्डिंग नंबर 16 मधील नागरिकांना बिल्डरने रस्त्यावर आणलं आहे. गेले 3 महिने त्यांना भाडं देखील दिलं नाही. धोकादायक इमारतीच्या नावाखाली अधिकारी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून बिल्डर मंडळींना मदत करत असल्याचा आरोप श्रीमती दमानिया यांनी केला आहे. पूर्व भागातील बिल्डिंग नंबर 16 मधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलं आहे. 48 तास वाट पाहून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार असल्याचं श्रीमती दमानिया यांनी सांगितलं आहे. कसं आहे की हे ठाण्याची कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर 16ची लोक दोनदा माझ्या घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली. कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. तर आत्ता 4:30 वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडस ऑपरेंडी झालं आहे ठाण्यामध्ये की बिल्डिंगना C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि ते सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं TMCशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोक बेघर झालेली आहेत. त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या ह्याच्या बाजूची 2 बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते ती सुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा. त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये 7 बाळ्यांची त्यांच्याकडे OC आहे. वरचे सगळे अनधिकृत आहेत. त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या 8 बाळ्यांचा त्यांच्याकडे CC आहे. वरचा 9वा मजला आता पुन्हा विदाऊट CC त्यांनी उभा केला आहे. TMCला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंग्सची आहे. आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे बिल्डिंग तोडून टाका असं जे काम होतं आहे TMCचा जो अंधाधुंद कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय त्याच्यात ह्या सगळ्या राजकारण्यांचे काय रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका. हे सगळं जे आहेत हे थेर बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर 16चे आणि या बाजूचे 2 बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थेर बास. आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू. जे जे तुमचं अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंटप्रमाणे तुम्ही या लोकांना त्यांचं घर दिलं पाहिजे एवढं तुम्हाला ताकदीने सांगते. आणि अशा सगळ्या लोकांसाठी उभं राहायला आम्ही नक्कीच ताकदीने लढा देऊ एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे. तर माझ्याकडे अशा ठाण्याच्या अफाट बिल्डिंग्स आहेत जिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना C2B कॅटेगरी असताना सुद्धा त्यांना C1 डिक्लेअर करून TMCची माणसं अक्षरशः बिल्डिंगच्या बाहेर अशी उभी राहतात की तुम्ही हे खाली कधी करताय. तर मला हेच सांगायचं की हा मोडस ऑपरेंडी आहे. इथे जेवढे जेवढे बिल्डर्स आहेत हेच करताना दिसत आहेत आणि आता हे बंद केल्याशिवाय राहणार नाही आहेत. TMCचा जो अंधाधुंद कारभार आहे तो आता बंद करणं अत्यावश्यक आहे. त्या अक्षरशः काडेपेटीसारख्या खोल्या त्यांना दिल्या जात आहेत. म्हणूनच आता माझी बैठक TMC कमिशनर बरोबर आहेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय की आम्ही त्यांची पूर्णपणे आणि व्यवस्थित त्यांची सोय करू असं आश्वासन त्यांनी मला फोनवर दिलं होतं. आता प्रत्यक्ष भेटून मी त्यांच्याकडनं ते सगळं करून घेणार आहे आणि त्यासाठी मी आज इथे आलेले नाही. आता याच्या पुढे जर काही झालं नाही आजच्या बैठकीत तर मी पुन्हा एकनाथ शिंदेची मीटिंग घेऊन यांना कुठच्याही परिस्थितीत या सगळ्या कुटुंबांना न्याय मात्र मिळवून देणार आहे. आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाअंतर्गत पहाटे 5:30 वाजता काकड आरती, स्वामी बावन्नी पठण, नामस्मरण, सकाळी स्वामींचा अभिषेक, स्वामी याग, महानैवेद्य, महाआरती, स्वामी भजन, मनोगत, मनःशांती व समाधान याबाबत धनंजय कुलकर्णी यांनी सादरीकरण केलं. तसेच सायंकाळी दिव्यांग कला केंद्र प्रस्तुत दृष्टिहीन कलाकारांच्या भक्तिगीतांचा स्वामी प्रवास, अशक्यही शक्य करतील स्वामी हा या ठिकाणी रंगला. अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत स्वामी प्रकट दिन मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. अभिनय कट्टा आणि नौपाडा संगीत कट्टा प्रस्तुत, निघालो घेऊन स्वामींची पालखी
हा देखील कार्यक्रम येथे संपन्न झाला. तर सायंकाळी महाप्रसादाकरिता मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा देखील आनंद घेतला. अशा प्रकारे स्वामी समर्थ प्रकट दिन आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो वीरुभ्यो नमो नमो महद्भ्याक्षलकेभ्यो नमो नमो रथिभ्यो नमो नमो सेनाभ्यो नमो नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च पूर्वजाय च प्रजाय च नमो मध्यमाय च बलवाय च जगन्याय च बुद्धियाय च नमो सौभ्याय च विद्याय च नमो विष्णुभ्यो नमो नमो शुक्रदेव धर्मकृभ्यो नमो नमो वैष्णवेभ्यो नमो नमो सदेवभ्यो नमो नमो आसीनेभ्यो नमो शंकराय महेश्वराय शिवाय शिवराय तीर्थाय कुल्याय कार्याय कामयाय वरराय चोत्तराय आतार्याय कलात्याय शस्त्राय वेद्याय सिकत्याय प्रवाहाय नैवेद्याय प्रोत्याय कुशलाय शरणाय तवर्धनाय पुलसाय गोष्ठाय आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जो स्वामी उत्सव 2025 आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचा 5वा दिवस आणि अर्थातच आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त आपण बघतोय की ते स्वामी याग सुरू आहे. स्वामी महाराजांवर अभिषेक सुरू आहे. पहाटे 5:30 वाजल्यापासून मग काकड आरती असेल, नंतर स्वामी बावन्नीचं पठण असेल, नामस्मरण असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता थोड्या वेळानंतर याग झाल्यानंतर नैवेद्य आरती होईल. नैवेद्य आरतीनंतर पुन्हा एकदा भजन होईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनशांती आणि समाधान यावरचं व्याख्यान होईल. नंतर लहान मुलांसाठीच एक व्याख्यान असणार आहे. त्यानंतर दृष्टीहीन मुलांचा भक्तिमय गीतांचा प्रवास असणार आहे. पंडित औरंगाबादकरांची सनई झाली आणि अर्थातच हा संपूर्ण दिवस हा स्वामींच्या आशीर्वादाचा असणार आहे. त्यामुळे अनेक भक्तगण दरवर्षीप्रमाणे इथे हजारोनी भक्तगण उपस्थित राहतील आणि स्वामी त्यांना आशीर्वाद देतील. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.